करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार 20 ऑक्टोंबर 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान. समर्थ म्हणाले सोमवती अमावस्या. दिवस फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. दीपावलीचा दुसरा दिवस, धनत्रयोदशी झालेली आहे. आज नरक चतुर्दशी उत्तम प्रकारे आपल्याला समर्थांनी भाग दिलेला. दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा बघा दिवस म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा हा दिवस नरक चतुर्दशी. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक. बघा, प्रत्यक्षात नरकासूर राक्षसाचा वध केल्याची कथा आपण ऐकलेली असेलच. आज आपण सकाळी लवकर उठलो ना, बरोबर की नाही? कारण दिवाळी आहे, आनंदाचं वातावरण आहे, घरात रोषणाई आहे. आणि आपण काल रात्री बघा प्रत्यक्षपणे झोपत असताना आपण घरातल्या लोकांना सुद्धा सांगितलं, उद्या लवकर मला उठव. कारण एक प्रकारे ती आस लागलेली असते की मला प्रत्यक्षात लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे. आपण दररोज आंघोळ करतो, परंतु आजची जी आंघोळ आहे बघा प्रत्यक्षपणे उठणं आणि तेल लावून. बरोबर की नाही? उठणं लावता की नाही? नक्कीच. आपण दररोज बघा आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात, परंतु ते विचार जे आहेत ते नकारात्मक विचार जे येणारे आहेत ते दूर गेले पाहिजेत आणि आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार कसे पेरता येतील हे पाहिलं पाहिजे. म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? दररोज आपण उठणं लावतो का? नाही ना. का? प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. आणि बघा प्रत्यक्षात ज्यावेळी आंघोळ करून बाहेर येतो तेव्हा दारासमोर बघा प्रत्यक्षात चिरोटा असतं ना, ते आपण फोडतो आणि पुढे येतो. म्हणजे विचार करा. समर्थ म्हणाले घरामध्ये दिव्यांची रोषणाई आणि जीवनातील अंधाराचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये समृद्धी कशी प्राप्त होईल हा दिवस त्या क्षणाचा आहे. म्हणून दिवाळीचा दुसरा दिवस का म्हटला गेलेला आहे? नरक चतुर्दशी. दिवाळी म्हणजे काय? समर्थ म्हणाले संपूर्णपणे पाहायला जर गेलो तर दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणांपैकी एक असून याला छोटी दिवाळी असं म्हणतात. बरोबर की नाही? बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रदा, बघा दीपावली पाडवा आणि भाऊबीज. हाताच्या बोटाने एवढीच फक्त बघा प्रत्यक्षात 5 दिवसांचाच दिवाळा आहे ना, दिवाळी आहे. पण प्रत्यक्षात आनंदाचा सण आपल्या घरामध्ये आपण ज्याची वर्षभर वाट पाहत असतो तो सण आज येऊन ठेपलेला आहे. म्हणून वाईटावर चांगल्याचा विजय. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याला बंदी असलेल्या स्त्रियांना मुक्त केले. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा. समर्थ म्हणाले आपण दिवाळी यायच्या अगोदर बघा सुरू व्हायच्या अगोदरच आपल्या खिडकीला आकाशकंदील लावून मोकळे झाले की नाही? ज्या दिवशी दिवाळी सुरुवात त्या दिवशी दारासमोर रांगोळी आपण काढायला सुरुवात केली, दारासमोर पंती लावायला सुरुवात केली, दरवाजाला आपण हार लावायला सुरुवात केली. कारण का? आनंदाचं वातावरण. आपण दररोज दरवाजाला हार लावतो बघा, विचार करा. पण त्याला महत्त्व देतो का? हो, नाही आहे. परंतु ज्यावेळी आपण बघा प्रत्येक सण येतात ना तेव्हा जीवनात वेगळाच आनंद येत असतो. कारण सर्व नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात.
आनंद कसं जगायचं बघा, आनंदाने कसं जगायचं, कसं अनुभव घ्यायचा. घरामध्ये आई वडील बघा प्रत्यक्षपणे आपल्याला नवनवीन कपडे आणून देत असतात. आपण बघा प्रत्यक्ष आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या पत्नीला बघा प्रत्यक्षपणे नवनवीन कपडे घेऊन देत असतो. किती सुखाचा आनंद ना शेवटी. मग हाच आनंद आपल्या जीवनामध्ये कसा प्रफुल्लित होईल, ताजंतवानं होईल. ज्याप्रमाणे आई असू दे किंवा बघा पत्नी असू दे, बहीण असू दे, घरामध्ये गोडधोड चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी, लाडू बघा प्रत्यक्षपणे अनेक प्रकारचं पदार्थ बनवत असते की नाही. आपण आवडीने खात असतो आणि प्रत्यक्षात बघा हा सुद्धा उद्याचा भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. परंतु आपल्या अंधारावर प्रकाशाचा विजय, आपल्यामध्ये जो अज्ञान आहे तो बाहेर पडला पाहिजे. जसं आपण दररोज आंघोळ करत असतो, परंतु आंघोळ दररोज केलेल्याला महत्त्व नाही आहे, परंतु आजच्या दिवसाची आंघोळ म्हणजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर सामर्थ्य. तर उठणं शरीराला लावायचं आहे, बरोबर की नाही. आपण दररोज तर उठणं लावत नाही ना. म्हणजे का भाग दिलेला आहे. जसं झाड असतं बघा आपट्याचं पान, बरोबर की नाही. दररोज येता जाता आपल्याला ते रस्त्यातून पाहायला मिळतं, परंतु प्रत्यक्षात त्या आपट्याच्या पानाला व्हॅल्यू केव्हा येते. नाही ना, दररोज नाही येत. किंमत केव्हा, ज्यावेळी दसरा असतो तेव्हाच ना. आता दसरा होऊन गेला ना, त्या आपट्याच्या पानानं कोणी विचारत नव्हतं, परंतु तेच पानं विकत घेण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागले. विचार करा. म्हणजे प्रत्यक्षात आपल्या देहामधला जो अज्ञान आहे ना, अंधकार जो पसरलेला आहे ना, तो बाहेर पडला पाहिजे. तरच बघा आकाशकंदीलसारखा आपला देह चमकून निघेल, चमकणारा दिसेल, बरोबर की नाही. आपण नवनवीन कपडे परिधान करत असतो. नवनवीन कपडे बघा विकत घेऊन आपल्या मुलांना, आपल्या मुलींना घेऊन देत असतो, परंतु आपल्याच चेहऱ्यावर तेज नसेल, आपलाच चेहरा प्रत्यक्षात राग, क्रोध, मत्सराने भरलेला असेल, तर आनंदाची दिवाळी साजरी होईल का हो. दिव्यांमध्ये प्रत्यक्षात आपण तेल ठेवलेलं आहे, तेल टाकून ठेवलेलं आहे, पण ती बघा प्रत्यक्षपणे उजाळून बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळालेली असते. दारासमोर जी रांगोळी आहे ती येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत असते, परंतु आपला चेहरा जर बघा नकारात्मक विचाराने भरलेला असेल तर समोरची येणाऱ्या व्यक्तीचं आपण स्वागत कसं करू. हा सुद्धा भाग समर्थाने आपल्याला उद्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कारण उद्याचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा आहे, परंतु आजचा दिवस का महत्त्वाचा आहे. नरक चतुर्दशी आजच्या दिवशी सुद्धा समर्थ म्हणजे मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते, कारण सोमवती अमावस्या, बरोबर की नाही. आणि त्याचबरोबर यमराजाची पूजा करणं का महत्त्वाचं आहे. कोणत्याही बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा जेव्हा पराभव केला, तेव्हा नरकासुराने अनेक राज्यांच्या सुंदर कन्यांचं हरण करून त्यांना बंदी बनवलं होतं. मग तसंच आपल्या देहाला बंदी कोणी घातलेली आहे. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर 8 विषयविकारांनी बंदी घातलेली आहे. मग या सर्वांतून आपला देह कसा मुक्त होईल हे पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले आपल्या मुलांच्या हातामध्ये आपण काय देत असतो, सुरसुरी असते बघा, ती देत असतो ना. जेव्हा मोठी सुरसुरी असते तेव्हा बघा मुलगा असो किंवा मुलगी असो घाबरत नाही, पण जसं बघा ती संपत येते ना, तसे बघा तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्यक्षपणे ते सुरसुरी टाकून देते, कारण का चटका बसेल म्हणून, बरोबर. मग तसंच आपल्या देहाला सुद्धा एक प्रकारची धगधग असते की जीवनामध्ये
आपण सर्वांचं ऐकत असतो, परंतु विचार जे आहेत ना ते नकारात्मक विचारांनी संपूर्ण भरलेले आहेत. सकारात्मक विचारांचं आपल्या डोक्यामध्ये काहीच पाहायला जर गेलं तर काहीच नसतं, बरोबर की नाही. म्हणून आपण आपल्या शरीराची, आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. सुवासिक उठणं आपण विकत घेऊन बघा प्रत्यक्षपणे जसं लावत असतो, तसंच या देहाला सुद्धा किंमत केव्हा प्राप्त आहे. म्हणून सूर्योदयापूर्वी आपण उठलो ना, मग उठल्यानंतर आपण नमस्कार केलाच ना. शेवटी बघा भाग कसा दिलेला आहे, आनंदाचा क्षण, आनंदाची दिवाळी. आपण ज्या वेळेला प्रत्यक्षपणे 5 दिवसांची दिवाळी आहे हो, बरोबर की नाही. परंतु 5 दिवसांची दिवाळी साजरी उत्तम प्रकारे आपल्याकडून कशी होईल हे प्रामुख्याने आपण पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे बघा भाग पुन्हा पुन्हा तेच का आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत, कारण दारासमोर आपण सर्वात मोठा हार लावलेला आहे, बरोबर की नाही. परंतु तो हार आपण दररोज लावला त्याची किंमत आपल्याला कमी येते, परंतु आजच्या दिवशी बघा, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर केला आपल्या जीवनामध्ये, आपल्यातला जो अज्ञान आहे तो संपूर्णपणे बाजूला सरला पाहिजे, तरच ही आनंदाची दिवाळी आपल्याला स्वतःहून अनुभवता येईल. आपण बघा शहरामध्ये राहत असतो, शहराकडून आपण गावाकडे सुद्धा आपण प्रत्यक्षपणे बघा सण उत्सव साजरे करायला जात असतो की नाही. कारण आपल्या कुटुंबाबरोबरच आपली प्रत्यक्षपणे दिवाळी असू दे किंवा दुसरे कुठलेही सण असू दे, सण साजरे करत असताना किती मजा येते बघा. आणि ज्यावेळी आपण आपले सण फक्त साजरे करत असतो बघा घरामध्येच, तेव्हा आपल्याला कुटुंब नाही आहे असं वाटत असतं. म्हणून प्रत्यक्षात जेव्हा आपल्यामध्ये एकी असते, आपल्या घरामध्ये जेव्हा गोडधोड केलं जातं बघा, पदार्थ बनवले जातात, तेव्हा आपल्या घरातील आई असू दे, बहीण असू दे, पत्नी असू दे, बघा शेजारी पाजारांना देत असते ना. कारण का आपण बनवलेले पदार्थ हे दुसऱ्यांच्या घरी देऊन बरोबर की नाही, प्रत्यक्षपणे त्यांचा पाहुणचारसुद्धा केला पाहिजे की नाही. पण आपण काय विचार करतो, आपल्यामध्ये राग असतो की बाबा हे आपल्याशी भांडलेले आहेत, आपण यांना का द्यावी. पण दिवाळीचा सण आहे, त्यानिमित्ताने सुद्धा आपण बघा प्रत्यक्षात विचार जे आहेत ना ते नकारात्मक विचार आपण बाजूला साधले ना, तर प्रत्यक्षात ते दारासमोर येऊन आपल्या कचऱ्याचा डबा जे ठेवायचे ना ते ठेवणं तरी बंद करतील. कारण का सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे. कारण त्याच दारासमोर आपण उत्तम प्रकारे काय काढलेली आहे, रांगोळी काढलेली आहे. आणि त्या रांगोळी निमित्ताने बघा प्रत्यक्षपणे त्यांना सुद्धा अनुभव आला असेल की प्रत्यक्षात बघा आपण केलेली चूक त्यांना लक्षात येईल, बरोबर की नाही. म्हणजे आनंदाचा सण, आनंदाचा बघा प्रत्यक्षपणे उत्सव आपण साजरा करत असतो. मग तसाच आजचा दिवस का महत्त्वाचा आहे, नरक चतुर्दशी. कारण ज्याप्रमाणे धनोत्रयोदशी झाली, धनतेरस, प्रत्येक आपण पूजा करण्यामध्ये काय करत होतो, मग्न होतो. मग तसंच आज नरक चतुर्दशी निमित्ताने आपण बघा सूर्योदयापूर्वी उठून काय केलं, अभ्यंगस्नान केलं, बरोबर की नाही. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना नवीन कपडे, त्याचप्रमाणे बघा फटाक्यांचा उद्यासुद्धा आपल्याला भाग प्राप्त करून दिलेला आहे. परंतु आजचा दिवस का महत्त्वाचा आहे, तर प्रत्यक्षात ज्याप्रमाणे अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, परंतु आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाजूला सरला पाहिजे. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. जय जय रघुवीर समर्थ.